कोई भी आ कोई भी नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। वाराणसीचा आजचा दिवस दुसरा आणि ब्लॉग पण दुसरा आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 1 जानेवारी आहे आणि आता आपण आहोत सारनाथमध्ये। सारनाथमधील काही मंदिरं आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओ मार्फत। नागारिक धर्मपाल और यहाँ पर भगवान बुद्ध ने 5 शिष्यों को पहला उपदेश दिया है। ओके, मतलब भगवान बुद्ध यहाँ कुछ समय, कितने समय के लिए थे यहाँ? 4 महीने। 4 महीने के लिए। पाँच शीर्ष हैं और ये बौद्धि वृक्ष है। 5 शीर्ष का नाम सुनिए। पाव भद्र, ये देखिए दीवार में जो लगे हुए प्रतिमा है वो जातक रूप है। 27 है, 27 जातक रूप है। और ये है घंटा। घंटा का वजन 2 टन है। 3 किलोमीटर एरिया में साउंड जाता है। ये शाम और सुबह 2 टाइम बजता है। मतलब अभी भी बजाते? नहीं, अभी नहीं बजाते। अच्छा। और इस पर लिखा हुआ मंत्र जो है वज्रयान का महामंत्र है। तो सब घूम कर आइए आप लोग। गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली आपली ज्ञान प्राप्त झाली होती ती ही जागा, ते वटवृक्ष पवित्र असं, आणि त्यांच्या स्मरणार्थ असं इथे बनवले आहेत। ते त्यांचे 5 शिष्य आहेत। या झाडाबद्दलची थोडक्यात माहिती इथे दिली आहे। व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या। जे आपल्या चक्र आहे, धम्मचक्र, त्याच्याबद्दलची ही संपूर्ण माहिती आहे। इथे इंग्रजी ट्रान्सलेशन आहे। सेम व्हिडिओ जरा पॉज करा आणि वाचून घ्या। आणि हे धम्मचक्र तुम्हाला कुठे कुठे दिसून येतं त्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। बुद्ध ने 5 शिष्यों को उपदेश दिए और उसका निर्माण राजा अशोक ने किया है। और वो चारों तरफ से गोल गुंबद है। चारों तरफ से गोल गुंबद है और 43 मीटर हाइट है और 28 मीटर इसका गोलाई है। समझ में आया? तो वो केवल भगवान बुद्ध ने वहाँ बैठकर उपदेश दिए हैं। उसी का वो चिन्ह है, इमोजी है। हाँ, जो एक बड़ा स्तंभ है कि आज तक जो 2000 वर्ष पहले मना था वो और हाँ। तर हीच ती सुप्रसिद्ध अशी जागा जिथे आपला अशोक चक्र आहे प्रमुख। तिथे चाललो आपण आत्मा। अशोक चक्र भी आपको चाइना मंदिर में दिखाएंगे। ओके, ते स्तूप आपण आता बाहेरून पाहणार आहे, आतमध्ये जाणार नाही आहे।
वाराणसी सिटीमध्ये एक गोष्ट पाहण्यासारखी आहे, इथे नियमांचं कोणच पालन करत नाही. पोलीस आहेत पण ते ठराविक ठिकाणी, बाकी त्यांचं पण गिनती तुम्ही समजू शकता काय बोलायचं आहे मला. ते ट्रॅफिकचा पूर्ण काही येत नाही, दिसत नाही आहे, अशी परिस्थिती आहे यामध्ये. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता काही दिवसात मकर संक्रांती येते. आपल्याकडे नॉर्मली मकर संक्रांतीचे 1-2 दिवस आधी आपण पतंग उडवायला घेतो, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. इथे आजपासूनच त्यांची चालू झाली आहे. दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला किती क्लिअर दिसतं माहीत नाही, पण हे बघा अशा प्रकारे इथे मकर संक्रांतीची आत्तापासून यांची तयारी सुरू झाली आहे. सो आत्ता आपण आलो जेवायला. जेवणामध्ये काय काय मेनू मागवलं ते बघा. रोटी आहे, दाल खिचडी, दाल तडका, ते दही, आणि पुलाव, व्हेज बिर्याणी, दम बिर्याणी.